नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे आर्डिनो. हो, हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. चला तर मग या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक्स प्लॅटफॉर्मला अगदी जवळून समजून घेऊया. बऱ्याचदा हे निळे किंवा हिरवे बोर्ड्स ऑनलाईन दिसतात, नाही का? आणि मनात प्रश्न येतो की हे आर्डिनो नक्की आहे तरी काय? तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. सोप्या भाषेत सांगायचं तर आर्डिनो म्हणजे एक छोटासा मेंदू. हो, एक प्रोग्राम करणं योग्य सर्किट बोर्ड जो तुमच्या इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट्सचा मेंदू म्हणून काम करतो. तुम्ही याला सांगू शकता की काय करायचं आहे. अगदी एका छोट्या दिव्याला लुकलुकवण्यापासून ते एक मोठा रोबोट चालवण्यापर्यंत सगळं काही. तर आजचा आपला प्रवास कसा असणार आहे? आधी आपण पाहू आर्डिनो म्हणजे काय. मग आपण उनो बोर्डचे भाग पाहू. त्यानंतर त्याच्या पिन्सची ताकद समजून घेऊ. मग आपला पहिला कोड लिहू आणि शेवटी बघू की यातून काय काय भन्नाट गोष्टी बनवता येतात. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आर्डिनो म्हणजे काय, याची मूळ कल्पना काय आहे ते समजून घेऊया. आर्डिनोची सर्वात भारी गोष्ट काय माहितीये? हे एक ओपन सोर्स प्लॅटफॉर्म आहे. म्हणजे याचं डिझाईन सर्वांसाठी खुलं आहे. कोणीही ते वापरू शकतं. यात एक मायक्रो कंट्रोलर असतो जो आपला कोड चालवतो आणि याच्या मदतीने आपण दिवे, मोटर्स, सेन्सर्स अशा अनेक गोष्टींना कंट्रोल करू शकतो. म्हणूनच तर बाजारात याचे अनेक क्लोन बोर्डसुद्धा मिळतात. थोडक्यात काय तर कोडच्या डिजिटल जगाला आपल्या खऱ्या भौतिक जगाशी जोडणारा हा एक पूल आहे. आर्डिनोचे तसे बरेच प्रकार आहेत, पण त्यापैकी सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि स्टँडर्ड मॉडेल म्हणजे आर्डिनो उनो, आणि आज आपण याच बोर्डवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आता समजा एखादा प्रोजेक्ट खूपच लहान जागेत बसवायचा आहे, तर मग काय? त्यासाठी आहे आर्डिनो नॅनो. नावाप्रमाणेच अगदी छोटा आणि कॉम्पॅक्ट. आणि याच्या अगदी उलट जर एखादा खूप मोठा कॉम्प्लेक्स प्रोजेक्ट असेल ज्याला खूप सारे कनेक्शन्स लागणार असतील, तर त्यासाठी आहे आर्डिनो मेगा. याला खूप जास्त पिन्स असतात. चला आता या युनो बोर्डची जरा चिरफाड करूया. म्हणजे अक्षरशः नाही, पण बघूया तरी यावर नक्की काय काय आहे. बघा, ही जी मोठी काळी चिप दिसतेय ना, ATmega 328P, हा आहे या बोर्डचा मेंदू, म्हणजेच मायक्रो कंट्रोलर. आपण जो काही प्रोग्राम लिहितो तो इथेच साठवला जातो आणि इथूनच तो चालवला जातो. आणि हा मेंदू किती वेगाने चालतो? तर तब्बल 16 मेगाहर्ट्झ. आता हा आकडा कदाचित छोटा वाटेल, पण याचा अर्थ असा होतो की तो एका सेकंदात हजारो सूचनांवर प्रक्रिया करू शकतो. कमाल आहे ना का? अर्थात फक्त मेंदू असून चालत नाही, त्याला काम करण्यासाठी बाकीच्या गोष्टी पण लागतात. जसं की पॉवर देण्यासाठी एक USB पोर्ट आणि एक वेगळा DC जॅक. कोड अपलोड करण्यासाठी सुद्धा हाच USB पोर्ट वापरला जातो. स्थिर व्होल्टेजसाठी व्होल्टेज रेग्युलेटर्स आहेत. आणि हो, प्रोग्राम रिस्टार्ट करण्यासाठी एक छोटंसं रिसेट बटन सुद्धा आहे. ओके, आता आपण आर्डिनोच्या खऱ्या शक्तीबद्दल बोलणार आहोत, आणि ती दडलेली आहे त्याच्या पिन्समध्ये. याच पिन्समुळे आपण बाहेरच्या जगाशी संपर्क साधतो. या पिन्सचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. एक म्हणजे डिजिटल पिन्स. या फक्त 2च गोष्टी समजतात, चालू किंवा बंद, म्हणजे ऑन किंवा ऑफ. जसं की LEDला चालू करणं किंवा बटन दाबलेलं आहे की नाही हे तपासणं. दुसरा प्रकार आहे ॲनालॉग इनपुट पिन्स. या व्होल्टेजच्या वेगवेगळ्या लेव्हल्स वाचू शकतात, म्हणजे प्रकाशाची तीव्रता मोजण्यासारख्या कामांसाठी उपयुक्त. आणि तिसरा प्रकार म्हणजे पॉवर पिन्स, ज्या इतर सेन्सर्स किंवा मोटर्सना वीज पुरवठा करतात. आता या डिजिटल पिन्सबद्दल थोडं अजून पाहूया. या 2 स्थितीमध्ये काम करतात. एक म्हणजे हाय, ज्याचा अर्थ होतो 5 व्होल्ट, आणि दुसरी म्हणजे लो, ज्याचा अर्थ होतो 0 व्होल्ट. सोपं आहे की नाही? चालू आणि बंद. ठीक आहे, बोर्ड समजला, पिन्स समजल्या, पण आता याला काय करायचं हे सांगायचं कसं? इथेच तर खरी गंमत आहे. चला आता आपण आपला पहिला कोड किंवा स्केच कसा लिहायचा ते पाहूया. प्रत्येक आर्डिनो प्रोग्रामचे, ज्याला आपण स्केच म्हणतो, 2 खूप महत्त्वाचे भाग असतात. एक म्हणजे सेटअप फंक्शन. यातला कोड आर्डिनो सुरू झाल्यावर फक्त एकदाच चालतो. आणि दुसरा आहे लूप फंक्शन. नावाप्रमाणेच यातला कोड सतत पुन्हा पुन्हा एका चक्रात फिरत राहतो. चला तर मग एक अगदी साधा सोपा प्रोग्राम लिहूया. बोर्डवर एक छोटा LED असतो, त्याला आपण लुकलुकवायला शिकूया. कसं? तर आधी पिन 13ला आउटपुट म्हणून सेट करायचं. मग त्या पिनला हाय करायचं, म्हणजे LED लागेल. 1 सेकंड थांबायचं. मग पिनला लो करायचं, म्हणजे LED बंद होईल. परत 1 सेकंड थांबायचं. आणि मग हेच सगळं पुन्हा पुन्हा करत राहायचं. तर सेटअप फंक्शनमध्ये आपण पहिली कमांड देणार
पिन मोड 13 आउटपुट. याचा सरळ अर्थ आहे की अरे आर्डिनो, मी पिन नंबर 13चा वापर आउटपुट देण्यासाठी करणार आहे. आणि मग लूप फंक्शनमध्ये आपण वापरणार डिजिटल राईट 13 हाय. ही कमांड पिन नंबर 13वर 5 व्होल्ट पाठवते, ज्यामुळे आपला LED दिवा लागतो. आता एकदा का हा LED लुकलुकवायला जमला ना, की समजा अर्धी लढाई जिंकली. कारण इथून पुढे प्रोजेक्टचं एक भलं मोठं जग आपल्यासाठी खुलं होतं. म्हणजे काय काय बनवू शकतो आपण? विचार करा. बटन, दिवे आणि बझर वापरून एक रिॲक्शन स्पीड गेम बनवता येईल, किंवा मोटर आणि सेन्सर वापरून खोलीचा नकाशा बनवणारा सोनार स्कॅनर. एवढंच नाही तर सेन्सर डेटा SD कार्डवर रेकॉर्ड करणारा डेटा लॉगर सुद्धा तयार करता येतो. शक्यता खरंच अमर्याद आहेत. तर या सगळ्याचा सारांश काय? आर्डिनो हे आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी लागणारे मूलभूत ब्लॉक्स पुरवतं. आता या मूलभूत गोष्टीचं समजल्या, पण खरा प्रश्न हा आहे की यातून आपण स्वतः काय नवीन तयार करणार आहोत. विचार करा.